भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या दुसऱ्या कसोटीत भारताला सुरुवातीलाच 2 धक्के बसलेत। अभिनव मुकुंद शून्यावर बाद झाल्यावर पुजाराही अवघ्या 17 धावांवरती परतलेला आहे। त्यामुळे उपाहारापर्यंत भारताची अवस्था 2 बाद 72 अशी झाली आहे। सकाळी भारताने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजीचा निर्णय घेतलाय। पुण्याच्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाकडनं पराभवाचा दारुण पराभव टीम इंडियाचा झालेला धक्का बसलेला आहे। त्यामुळे ही दुसरी कसोटी जिंकून बरोबरी साधण्याचा प्रयत्न विराटच्या ब्रिगेडचा असेल। द्वारकानाथ संजगिरी आपल्या सोबत आहेत, आपले क्रीडा समीक्षक। संजगिरी सर, खरं तर ही कसोटी खूप महत्त्वाची आहे टीम इंडियाच्या दृष्टीने, पण सध्याची स्थिती पाहून काय वाटतंय? अतिशय महत्त्वाची कसोटी आणि आपल्याला पुण्याला ठेच लागल्यानंतर ही जी बेंगलोरची खेळपट्टी आहे ही खेळपट्टी व्यवस्थित बनवली गेलेली आहे की ज्याच्यावर आपण टॉस जिंकल्यानंतर आपल्याला मोठी धावसंख्या उभारता आली पाहिजे, कारण तीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। पहिल्या इनिंगमध्ये आपण कशी बॅटिंग करू त्याच्यावर बरंच अवलंबून आहे। ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला आहे आणि जसं तू आता म्हणाली तसे आपले 2 महत्त्वाचे विकेट्स गेलेले आहेत। पण जर आपल्या पुढे पार्टनरशिप झाला, आपण एक बॅट्समन वाढवलेला आहे करुण नायरच्या रूपाने, एक गोलंदाज कमी गेलेला आहे, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये आपण कशा धावा करतो याच्यावर बरंचसं अवलंबून राहील आणि त्या धावा जास्त व्हायला पाहिजे त्यासाठी पार्टनरशिप व्हायला पाहिजे। तर जर पार्टनरशिप व्हायची असेल तर विराट कोहली आणि नंतर येणार जे फलंदाज आहेत त्यांना टिचून बॅटिंग करायला लागेल आणि मगच आपल्याला असं म्हणता येईल की आपण विजयाच्या दिशेने कूच करू शकतो की नाही। धावा ह्या महत्त्वाच्या ह्या विकेटवर नक्कीच धावा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे पुढच्या फलंदाजांना आता संयमी फलंदाजी करावी लागणार आहे। संजगिरी सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल।